गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. तृप्तिदीपाचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे आणि तृप्ती हे एक शेवटचं उद्दिष्ट आहे असाही आपण एक विचार केला. आणि या प्रत्येक अभ्यासातनं म्हणजे प्रत्येक व्यवहारातनं, या होणाऱ्या व्यवहारातनं माझ्या अंतःकरणातली तृप्ती अजिबात हलता कामा नये. कारण का ती तृप्तीच जर का सतत असतची असेल, अशा रूपाने असेल, म्हणजे आत्मस्वरूपाची असेल, तर मग ते माझं स्वरूप आहे आणि मी नित्य तृप्त आहे असा विचार आपल्याला करायचा आहे. आणि तो विचार करताना पुन्हा पुढे या पुढच्या 20 श्लोकांचा विचार करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा त्या आभासाच्या 7 अवस्था याचाही विचार होणार आहे आणि तो आपण या 20 ते 40 श्लोकांमध्ये खूप सविस्तरपणे करणार आहोत. पण सध्या आता 21वा जो श्लोक आहे तो मात्र अयम ह्या पदाचा दुसरा पैलू सांगतात. अयम पद प्रत्यक्षवाचक आहे असे म्हणायचे असेल तर तसे अवश्य म्हणावे, कारण स्वयंप्रकाश चैतन्य सतत प्रत्यक्षच असते. आता इथे प्रत्यक्षता जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा ती प्रत्यक्षता 2 पद्धतीने बोलली जाते. एक इंद्रिय प्रत्यक्षता आणि एक प्रत्यक्ष रूपता. जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो, हा ही हे या स्वरूपामध्ये, ही गाडी किंवा हे घर किंवा हा लॅपटॉप अशा पद्धतीने बोलतो, तेव्हा ती गोष्ट जेव्हा बोलतो तेव्हा ती आपण त्रिपुटीच्या स्वरूपात बोललेली असते. म्हणजे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या स्वरूपात बोललेली असते. म्हणजे जे ज्या ज्या ठिकाणी इंद्रिय प्रत्यक्षता असते तिथे तिथे मात्र प्रत्येक कळणारी वस्तू ही मला वेगळेपणाने कळत असते आणि त्या वस्तूच्या संदर्भात सुद्धा आपल्याला हा ही हे हा विचार मांडता येतो. पण जेव्हा स्वरूपाचा विचार करायची वेळ येते तेव्हा हा आत्मा अशी एकदा भाषा आपण बोलतो किंवा हे स्वरूप अशीही भाषा बोलतो किंवा आपण महावाक्याचा विचार केला तेव्हा आपण बोललो होतो की अयमात्मा ब्रह्म. मग अयमात्मा या शब्दामध्ये हा असा शब्द पण आलेला आहे. मग आत्मस्वरूपाचा निर्देश जेव्हा परोक्ष रूपाने करायची वेळ येते तेव्हा आपण त्याला परोक्ष म्हणजे शब्दस्तरावर जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी आपण त्याला हा आत्मा असं म्हणू शकतो. पण जेव्हा प्रत्यक्ष रूपता जेव्हा आपल्या अंतःकरणात सिद्ध होते तेव्हा हा ही हे शब्द निघून जातात आणि ते तत्व मी आहे हे आपल्याला कळून जातं. इथे ज्ञानदेवांची एक ओवी दिली आहे की मोटुके गुरुमुखे उदयजत हृदयी स्वयंबची वसे, प्रत्यक्ष फावो लागे आपैसियाची तैसे आपैसियाची. म्हणजे श्रीगुरु मला ते तू आहेस असं सांगतात आणि मला ते मी आहे असं कळतं. म्हणजे अहम ब्रह्मास्मी पर्यंतचा प्रवास घडतो. म्हणजे इथे काय आहे, ही जी काय प्रत्यक्षता बोललेली आहे म्हणजे प्रत्यक्ष रूपता, ती इंद्रिय प्रत्यक्ष रूपता नसून ती एक अद्वितीयाशी एकरूपतेने झालेली प्रत्यक्षता आहे असा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणून इथे आपल्याला काही वेळा शंका येतात, कारण या आभासाच्या 7 अवस्थांचा विचार करायची जेव्हा वेळ येते त्यावेळी या 4 ज्या ज्ञानाच्या अवस्था आहेत म्हणजे ज्ञानरूपतेकडे जाणाऱ्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये एक परोक्ष ज्ञान ही एक अवस्था आहे. मग अपरोक्ष ज्ञान आहे, शोकनाश आहे, आनंदावाप्ती आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आत्मस्वरूप आपल्याला पहिलं जे कळतं ते परोक्ष स्तरावर कळतं म्हणजे शब्द स्तरावर कळतं. त्यानंतर मग आपण अभ्यासाला सुरुवात करतो, श्री गुरूंचा आशीर्वाद मिळतो आणि मग त्याची जी काय प्रत्यक्ष रूपता आहे ती आपल्या अंतःकरणात सिद्ध होते. मग असं सिद्ध होईपर्यंतचा जो अभ्यास आहे तेव्हा मात्र आपल्याला असं म्हणता येतं की अयम पद प्रत्यक्ष वाचक आहे असे म्हणायचे असेल तर ते अवश्य म्हणावे. का म्हणावे? कारण त्याच्याशी मला एकरूपच व्हायचंय. म्हणून ते प्रत्यक्ष वाचकता जी आहे, कारण ते स्वयंप्रकाश चैतन्य सतत प्रत्यक्षच आहे. कारण प्रत्येक वस्तू जी मला कळते नंतर मला माझं अस्तित्व राहावं असं वाटतं किंवा मला सतत आनंद मिळावा, हा सगळा जो विचार आहे तो प्रत्यक्ष रूप आत्मस्वरूपाकडनं झालेल्या मला प्रेरणा आहेत. आणि त्या प्रत्येक प्रेरणेमध्ये, प्रत्येक कार्य करणाऱ्या प्रेरणेमध्ये त्याचाच विचार सतत माझ्या पुढे येत असतो. पण मला ते कळत नाही, हा आपला एक विचार आपल्याला कळला पाहिजे. आणि जेव्हा ते मला कळेल की जे तत्व सतत आहे 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 आणि हे मुख्य माझ्या या सर्व प्रेरणांचं स्रोत आहे, तेव्हा मी त्या स्रोताचा शोध घेण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि मग त्या स्रोताचा जर का मी
काय म्हणूया पाठपुरावा केला तर तो आत्मा मी आहे असा तो विचार आपल्या पुढे येऊ शकतो. आता 22वा श्लोक असं म्हणतोय, आत्मा तर स्वयंप्रकाश व अपरोक्ष आहे. हे परोक्षत्व कसे? आता हे परोक्षत्व काय पद्धतीने आहे हाही विचार हा 22व्या श्लोकाच्या निमित्ताने सांगितलाय. ज्याप्रमाणे 10 माणसातील एक माणूस स्वतःला सोडून इतर 9 माणसांना मोजतो व 10वा माणूस नाही असे म्हणतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी परोक्ष, अपरोक्ष व अज्ञान ही दोन्ही असतात. त्याप्रमाणे नित्य अपरोक्ष आत्म्यासंबंधी देखील ही दोन्ही राहतात. आता आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ही 10व्याची गोष्ट, आणि ही 10व्याची गोष्ट त्या विचारसागरमध्ये सांगितलेली आहे आणि ती तिथं मी कळून घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे मोठा, आणि तोच आता पुन्हा या पंचदशीच्या निमित्ताने ती गोष्ट कळून घेण्याचा विचार आपल्याला करावा लागेल. गोष्ट फारशी मला रंगवता येत नाही, पण गोष्ट अशी आहे की 10 मित्र असतात आणि ते मित्र एका गावाला जायला निघतात. पर्यटनासाठी ते एका गावाला जायला निघतात आणि वाटेत त्यांना मोठी नदी लागते. आणि नदी लागल्यानंतर तिथे त्या नदीतनं ये-जा करण्यासाठी कुठलीच सोय नसल्यामुळे त्या नदीला आलेला अचानक पूर, त्यामुळे या लोकांची तिकडे दुसऱ्या तीराला जाण्यासाठी पंचायत होते. त्यावेळी ते 10 जण अट्टल पोहणारे असतात आणि ते चांगले पोहणारे असल्यामुळे ते ठरवतात की आपण पोहून त्या तीराला जाऊया. आणि मग ते पोहून त्या तीराला जातात आणि पोहून तीराला गेल्यानंतरचा जो सगळा काही विचार आहे तो आता इथे आपल्याला या श्लोकांच्या निमित्ताने पुढे येणार आहे. तो विचार आपण करूया. म्हणून इथे 10 माणसं जेव्हा पोहून पुढे इकडे दुसऱ्या तीराला येतात तेव्हा मात्र काय होतो, त्यातला एक लीडर असतो आणि प्रत्येक वेळी एक लीडर असतो. तो काय करतो, तो लीडर असतो तो मोजतो. तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं मोजतो आणि मोजताना मात्र काय होऊन जातं, त्याला 10वा आकडा काही सापडत नाही. आणि 10वा आकडा सापडत नाही त्याचं कारणच असतं त्यांनी स्वतःला मोजलेलं नसतं. तो 9च आहेत असं म्हणतो आणि 9च आहे असं म्हणताना त्याला लक्षात घ्या की जेव्हा आपल्याला विचार करायची वेळ येते त्यावेळी काय होऊन जातं, त्या 10च्या गोष्टीतनं, त्या 10 जणांच्या गोष्टीतनं आपल्याला ती गोष्ट आत्मस्वरूपासंबंधी जुळवायची आहे. मग त्याला माहित नव्हतं का 10 तिथे नव्हते का, तर 10 तिथे 10 जण हजर होते. पण काय झालं, त्याला ते 10 जण काही कळेना. म्हणून इथे काय होतं, वास्तवात ते 10 जणांचं त्याला परोक्ष ज्ञान झालं. म्हणजे काय झालं की त्या 9 जणांचं त्याला परोक्ष ज्ञान झालं, पण 10वा नाही असा त्याच्या अंतःकरणामध्ये एक संशय तयार झाला. म्हणून इथे काय आहे, आत्मस्वरूपाविषयी सुद्धा अशाच भावना असतात की काही जण काय म्हणतात, आत्मस्वरूप असणंच शक्य नाही. काही जण म्हणतात आत्मस्वरूप आहे, पण ते त्यांना शब्दांच्या स्तरावर कळलेलं असतं. आणि काही जणांना काय असतं, संत श्री गुरु यांना आत्मस्वरूपाचं किंवा जीवनमुक्त यांना आत्मस्वरूपाचं अस्सल ज्ञान असतं. म्हणून इथे काय आहे, हे आत्मस्वरूपाचं जे विचार आहेत ते परोक्ष, अपरोक्ष अशा स्तरावर असू शकतात. हा विचार आपल्याला एवढा कळला पाहिजे. ती गोष्ट पुढे जाणार आहे आणि ती गोष्ट पुढे जाईल तसतसं आपण समजून घेऊया. आता पुढचा जो 23वा श्लोक आहे तो असं सांगतो, 9 संख्येच्या नादात राहिल्याने ज्ञानाची क्षमता नष्ट होऊन समोर असलेल्या त्या 9 जणांना स्वतः पाहत असून देखील मी 10वा आहे असे ज्ञान ते मोजणाऱ्याला केवळ भ्रमामुळे होत नाही. आता तो 9 जण मोजतो आणि स्वतः 10वा असतो, पण घाबरलेल्या स्थितीमध्ये मात्र तो 10वा मी आहे हे काही ओळखू शकत नाही. म्हणून इथे काय आहे, तो घाबरलेल्या स्थितीत सगळ्यांना मोजतो, 9 पर्यंत मोजतो, स्वतःला मात्र मी 10वा आहे हे काही तो ओळखूच शकत नाही. मग याचा अर्थ काय आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये 10वा नाही असा एक संशय निर्माण होतो. असंभावना असा शब्द जेव्हा येतो तेव्हा त्या असंभावना शब्दाचा अर्थ संशय असा होतो. म्हणून 10व्याचं अस्तित्व नाही, म्हणजे 10वा अस्तित्वात नाही, एक जण बुडाला अशी त्याच्या अंतःकरणामुळे त्याच्या अंतःकरणात एक संशय निर्माण होतो आणि मग त्यातनं त्याच्या अंतःकरणामध्ये एक विपरीत भावना तयार होते की 10वा मेला. 10वा मेला ही विपरीत भावना आहे आणि 10वा अस्तित्वात नाही ही असंभावना आहे, हा संशय आहे. म्हणून इथे काय आहे, वास्तवात 10वा प्रत्यक्ष आहे की नाही तिथे अस्तित्वात, तिथे वास्तवात 10वा प्रत्यक्ष आहे, पण भ्रमामुळे मी 10वा आहे हे त्याला काही ज्ञान होऊ शकत नाही. हा त्या अभ्यासाचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे की अशा पद्धतीने ज्ञान, अज्ञान आणि केवळ शब्दज्ञान अशा पद्धतीने आपल्या अंतःकरणामध्ये या आत्मस्वरूपाविषयीच्या गोष्टी
अंतःकरणात आपल्या असू शकतात, एवढा विचार कळाला तर आपल्याला कुठल्या दिशेला जायचंय हे नक्की आपल्याला कळून घेता येतं. आता पुढचा जो विचार आहे तो 24व्या श्लोकाचा, या भ्रमाचा परिणाम काय झाला? आता ह्या भ्रमाचा परिणाम असा झाला, स्वतःच धाववा असूनही तो इतरांना मोजणारा धाववा धाववा दिसत नाही, म्हणून तो नाहीच असे सांगतो. या घटनेने अज्ञानाने केलेले हे आवरण असल्याचे जाणते सांगतात. म्हणून पहिलं जे आवरण आहे 23व्या श्लोकाचं, ते अज्ञानाचं आवरण आहे. मग आता या अज्ञानाच्या आवरणामुळे काय झालं, एक आवरण तयार झालं. म्हणून या आभासाच्या 7 अवस्थेमध्ये पहिली जी अवस्था आहे ती अज्ञानाची अवस्था आहे, की मला काही कळत नाही. किती जण आहेत? 10 जण पाहिजेत, पण मोजतोय मी किती? 9च. मग असं जर असेल तर 10वा नाही. म्हणून तो 10वा असून सुद्धा तो स्वतःला मोजत नाही आणि मोजत नाही आणि मग काय म्हणतो, की 10वा गेला. आता 10वा गेला. आता हे कशामुळे म्हणाला तो? तर त्या अज्ञानामुळे म्हणाला. स्वतःच 10वा असून सुद्धा मी 10वा आहे हे त्याला माहिती असून सुद्धा, पण काय झालं, भ्रम तयार झाला आणि भ्रम तयार झाल्यामुळे म्हणजे विपरीत ज्ञानामुळे तो स्वतःला 10वा मी असून सुद्धा तो विसरून गेला. म्हणजे इथे काय आहे, ते 10 जेव्हा आपल्याला त्यांनी मोजायला सुरुवात केली तेव्हा 9च मोजल्यामुळे त्याला 10चं प्रत्यक्ष समोर 10 असून सुद्धा त्याला मात्र ते कळायला तयार नाही झालं. म्हणून इथे काय आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये असत्वापादक आवरण तयार झालं. त्याला इथे असदावरण असा शब्द मांडलेला आहे, की असत्वापादक आवरण या शब्दाचा अर्थ, की ती ब्रह्म नावाची जी वस्तू आहे तिचं अस्तित्वच नाही. मुख्य मुद्दा काय आहे, असत्वापादक या शब्दामध्ये सत्वामध्ये काय आहे, अस्तित्वाचा विचार आहे. ते ब्रह्म नावाचं तत्व अस्तित्वात असणंच शक्य नाही, असा जेव्हा या अज्ञानातनं विचार तयार होतो आणि त्या अज्ञानातनं विचार तयार झाल्यानंतर मग मी ब्रह्म वस्तू आहे या विचारालाच नकार देतो. आणि अशा पद्धतीने न कळणं म्हणजे अज्ञान शब्दाचा अर्थ न कळणं ही भूमिका आपल्या पुढे येते आणि ते असदावरण हे आपल्याला अज्ञानाचं पहिलं कार्य आपल्या पुढे येतं. अशा पद्धतीने ते आपल्याला अज्ञानाचं कार्य पुढे आल्यानंतर आपल्याला त्या कार्यातनंही बाजूला पडायचं असेल, ब्रह्म नावाची वस्तू असणेच शक्य नाही या विचारातनं जर मला बाजूला पडायचं असेल, तर त्या ब्रह्मस्वरूपाविषयी चिंतन मांडणारे जे काय संत श्री गुरु आहेत त्यांच्याकडे जाऊन मी त्या संदर्भात श्रवण करून त्या चिंतनाचा विचार केला पाहिजे. म्हणजे असदावरण जर का घालवायचं असेल, म्हणजे असत्वापादक आवरण घालवायचं असेल, तर मला श्रवण करण्याशिवाय तरुणोपाय नाही. म्हणून मला श्रवण केलेची करावे ही समर्थांची भूमिका आहे. किंवा आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, पुढचा जो विचार आहे, कुठे संशयाचे मूळ एक सारा. म्हणजे श्रवणात संशय विपर्यास जे आपल्या अंतःकरणात असतात ते दूर करण्याची तिथे एक व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेचा लाभ मी घेतला पाहिजे. आता ते असे, आता ते कसे आवरण आहे, तर तो 25व्या श्लोकाचा विषय आहे. 10वा नदीत बुडून मेला असा शोक तो 10वा करतो व रडतो. या रडणे इत्यादी प्रकारांनी तो प्रकारांना ज्ञानी लोक विक्षेप असं म्हणतात. आता विक्षेप शब्दाचे अर्थ 2 आहेत. विक्षेप शब्दाचा अर्थ कार्य असा पण आहे आणि विक्षेप शब्दाचा अर्थ शोक असा सुद्धा. अज्ञानातनं आवरण निर्माण झालं आणि आवरणातनं काय झाला, हा विक्षेप तयार झाला. आणि मग हा विक्षेप तयार कसा झाला, की 10वा नदीत बुडाला आणि त्यामुळे त्यांनी शोक करायला सुरुवात केली आणि वास्तवात काय झालेलं आहे, तोच 10वा आहे. म्हणजे काय झालं, की या विक्षेपामुळे म्हणजे या शोकामुळे म्हणजे या कार्यामुळे काय झालं, की ते सत्य काय झालं, जणू काही झाकलं गेलं. वास्तवात सत्य काय होतं, कोणीच बुडालेलं नव्हतं आणि कोणीच मेलेलंही नव्हतं. पण तरी सुद्धा तो 10वा मात्र बुडाला, या पद्धतीने तो शोक करायला लागला. म्हणून इथे काय आहे, अज्ञानामुळे आवरण दोष तयार होतो आणि आवरण दोषामुळे हा विक्षेप तयार होतो. विक्षेप शब्दाचा एक अर्थ जगत हा सुद्धा आहे. कारण विक्षेप शब्दामध्ये जेव्हा कार्य असा विचार करायची वेळ येते त्यावेळी तो जगत असा त्याचा पण एक अर्थ होतो. किंवा जेव्हा अज्ञानामुळे काय होऊन जातं, म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मी कोण आहे हे मला कळत नाही आणि कळत नाही आणि त्यामुळे मी काय होतो, मी कर्ता ठरतो, मी भोगता ठरतो. आता मी कर्ता ठरतो, मी भोगता ठरतो, मी स्वतःलाच देह समजतो. आता हे सगळे विक्षेप आहेत. आता या सगळ्या विक्षेपातनं मला अंतःकरण वृत्तीला दूर करायचंय, त्या विक्षेपांना दूर करायचंय. या विक्षेपांची निवृत्ती होईल तेव्हा मात्र मी माझ्या खऱ्या स्वरूपाला जाणेन. इथे उदाहरण दिलेलं आहे, की वास्तवात शिंपलीऐवजी चांदी मला भासते.
त्यावेळी चांदी ही भ्रमात्न भासणारा पदार्थ आहे आणि शिंपली जी आहे ते अधिष्ठान रूपाने असलेलं खरा विचार आहे. पण काय होऊन जातं, भ्रमामध्ये मी, वास्तवात मी आत्मा असताना मी मात्र काय करतो, मी स्वतःला देह समजतो, मी स्वतःला कर्ता समजतो आणि अशा तऱ्हेने मग माझी अंतःकरण वृत्ती सुखी होते किंवा दुःखी होते. आता इथे त्याचं रडणं आहे. आता रडणं कशामुळे आहे, ते दुःख विभागातनं रडणं आहे आणि त्या दुःख विभागातनं रडणं असल्यामुळे शोक किंवा सुख अशा पद्धतीने तो शोक खरं व्यक्त होतो. तुम्ही म्हणाल की सुखाचाही शोक कसा काय म्हणता, त्याचं कारण मी नेहमीच म्हणत असतो की सुख जाण्याचं सुद्धा आपल्याला दुःख होत असतं, म्हणून सुख सुद्धा म्हणजे होणारं सुख सुद्धा हे दोषकारकच आहे, हा विचार आहे. आणि त्या विक्षेपामुळे काय होऊन जातं, बंधन तयार होतं. वास्तवात मी असलेला आनंदरूप आत्मा, असा मी आनंदाचा ठेवा असलेला मी, आणि मी मात्र बंधनात सापडतो आणि बंधनात सापडून मी देह, मी करता भोगता, अशा पद्धतीने ते बंधन व्यक्त होतं. आणि ते व्यक्त झालं की मग आपल्याला म्हणावं लागतं की इथे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, अशा पद्धतीने बोललं जातं. आणि मग ती विचारसागरमध्ये सांगितलेली जी अनर्थ परंपरा आहे ती शेवटी आत्मस्वरूपाच्या अज्ञानापर्यंत जाऊन पोहोचते. हा विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. मग 10वा नाही या असत्वांशाचे निवारण परोक्ष ज्ञानाने होते. ते कसे, तर तो विचार आता हा 26व्या श्लोकाचा आहे. असत्वांश शब्दाचा अर्थ अस्तित्वच नाही असे वाटणे. आता कोणाचं अस्तित्व नाही, तर आत्मस्वरूपाचं अस्तित्वच नाहीये. त्यालाच तर असत्वांश म्हणजे असत्वापादक आवरण असाही विचार पुढे मांडता येतो. मग आता 26वा श्लोक सांगतोय, तेव्हा 10वा मेलेला नसून जिवंत आहे असे हितचिंतकाचे बोलणे ऐकून तो 10व्याला स्वर्गाधिकाप्रमाणे परोक्षत्वाने जाणतो. असत्व अंश नाही असे वाटणे हा भाग. मुख्य विचार काय आहे की तिथे कोणीतरी एक आप्त येतो, कारण या गोष्टीचा शेवट झाला पाहिजे ना. आता आप्त म्हणजे काय, की अत्यंत माझ्या जवळचा. आता माझे आप्त कोण आहेत, माझे आई वडील, माझे सगळे, हे सगळे माझे आप्त आहेत. शिवाय माझे श्रीगुरु हे सुद्धा आप्त आहेत. या दोघांमध्ये जेव्हा आप्तांचा निकाल लावायची वेळ येते तेव्हा खऱ्या अर्थाने माझे श्रीगुरुच आप्त असतात. कारण माझे आई वडील आणि आणखीन सगळे इतर नातेवाईक असतात ते मला लग्न बंधनात अडकवतात आणि पुन्हा मला संसारच करायला लावतात. पण श्री गुरु मात्र हे असे आप्त आहेत की मला ते देहबंधनातनं सोडवतात, म्हणून खरे आप्त तेच आहे. हा विचार आपल्याला समजून घेतला पाहिजे. त्यावरूनच आप्त वाक्य असा शब्द तयार झालेला आहे. त्या तत्वमसी चिंतनाला आप्तवाक्याचा दर्जा दिलेला आहे. बाकी इतर लोक आपल्याला या देहादी प्रपंचातील आप्तवाक्य बोलतात, पण श्री गुरु मात्र पारमार्थिक स्वरूपापर्यंत जाण्यासाठीचा विचार करतात. म्हणून इथे आपल्याला आप्त म्हणजे हितचिंतक, तसाच एक त्या तरुणांचं ते रडणं आणि हे सगळं पाहून तिथे एक जण आला, हितचिंतक आला, आणि नंतर त्यांनी काय विचारलं, तुम्ही का रडता? तर ते म्हणाले, आम्ही 10 जण निघालेलो होतो आणि मग काय झालं, ते 10 जणातला एक जण बुडालेला आहे आणि तो गेलेला आहे. त्यावेळी हा हितचिंतक असतो, तो अत्यंत हुशार असतो. तो शांत चित्ताने त्या प्रत्येकाला मोजतो आणि मोजल्यावर त्याच्या लक्षात असं येतं की इथे 10 आहेत. आणि हे 10 आहेत असं जेव्हा त्याच्या लक्षात येतं त्यावेळी तो काय सांगतो की तुमच्यातला कोणीही बुडून मेलेला नाही, तुम्ही 10 ही जिवंत आहात, असं तो सांगतो. आणि असं सांगितल्यानंतर त्या 10ही जणांना ते ज्ञान होतं, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. हा त्यातला भाग आहे की जसं इथं उदाहरण दिलंय की जसे शास्त्राने स्वर्गाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. आता ते प्रत्यक्ष ज्ञान जे होतं, म्हणूया परोक्ष ज्ञान जे होतं, प्रत्यक्ष म्हणजे इंद्रिय प्रत्यक्षता. आता इंद्रिय प्रत्यक्षता या शब्दाचा अर्थ ते डोळ्यांना ती वस्तू कळाली स्वर्ग असं नाहीये, ती शब्दाच्या रूपात त्याला कळाली, असा एक तो तिथला भाव आहे. मग ते जसं स्वर्गाचं ज्ञान होतं तसंच शास्त्राच्या निमित्ताने आता या हितचिंतकांनी सांगितलं की तुम्ही 10ही जण आहात. आणि मग आता त्या 10 जणांचा जो विचार आहे, तुम्ही 10ही जिवंत आहात असं जेव्हा बोलतात तेव्हा काय झालेलं आहे, त्याचं ते परोक्ष ज्ञान झालेलं आहे. म्हणून इथे काय आहे की ते परोक्ष ज्ञान जे आहे ते 2 पद्धतीने त्याचा विचारसागरमध्ये मांडलेला आहे. एक व्यवहित रूपाने मांडलेला विचार आणि एक अव्यवहित म्हणजे अत्यंत जवळचे असा मांडलेला विचार. आत्ताचा जो विचार मांडलेला आहे परोक्ष ज्ञानाच्या स्तरावरचा, तो व्यवहित म्हणजे दूरचे, त्या शब्दांनी
त्या हितचिंतकाच्या शब्दांनी पहिल्यांदा जे ज्ञान झालेलं आहे त्या 10 जणांना ते व्यवहित ज्ञान झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, ते दूरचं ज्ञान झालेलं आहे. जसं त्या स्वर्गाचं ज्ञान शब्दांनी होतं. अजून त्यांनी मोजून पाहिलेले नाहीयेत. या श्लोकापर्यंत त्या 10 लोकांना अजून कळालेलं नाहीये की मीच 10वा आहे. इथे काय झालेलं आहे, फक्त सांगितलं आहे की 10ही कोणी गेलेलं नाहीये. आता काय आहे, तो 10व्याचं प्रत्यक्ष ज्ञान केव्हा होईल, जेव्हा हितचिंतक सांगेल की तो तू 10वा आहेस. म्हणून इथे आता त्यालाच 10व्याचे अपरोक्ष ज्ञान म्हणजे तो 10वा आहे असे प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी तो आप त्याला असे सांगतो की तो मात्र आता पुढच्या 27व्या श्लोकाचा विचार आहे, तूच 10वा आहेस असे त्याला मोजून दाखवल्यानंतर मी 10वा असे अपरोक्षत्वाने जाणून त्याचे रडणे थांबून त्याला हर्ष होतो. ह्यालाच अभानावरणाचे निवारण असे म्हणतात. अभानावरण कळत नाही हा भाग. अभानावरण या शब्दाचा अर्थ आहे की मी आनंदाचा ठेवा आहे, मी आहे असं न कळणं याला म्हणतात अभानावरण. मग ते अभानावरण सुद्धा आपलं गेलं पाहिजे. म्हणजे मला माझ्या स्वरूपाचं भान नाही असं जे वाटणं जे आहे ते गेलं पाहिजे. पण आता या 10व्याच्या गोष्टीतनं कळायचंय. मग काय होतं की तो मोजून दाखवतो आणि मोजून दाखवून पहिला जो मोजणारा असतो त्याला सांगतो हे 9 आणि तूच 10वा आहेस. श्री गुरु मला प्रत्यक्ष तसंच सांगत असतात. तत्वमसी ते म्हणतात ते तू आहेस आणि मग मला लक्षात येतं की मी ते आहे. अशा पद्धतीने अहम ब्रह्मास्मी पर्यंतचा जो साधनेचा विचार आहे तो करणीय आहे. आणि मग तिथे मात्र शोक जातो. ते तू आहेस म्हणण्यामध्ये तिथे आपल्याला त्यांच्या कृपाशक्तीमुळे आपल्याला त्या आनंदाचा अनुभव येतो. पण मध्ये साधन केल्यानंतर ते मी आहे अशा अहम ब्रह्मास्मी या रूपाने मला जेव्हा आनंदाचा अनुभव येतो तेव्हा मात्र काय आहे, माझ्या आयुष्यातलं रडणं निघून जातं. इथे या 10व्याचं भान झालेलं आहे. त्या आप्तानी सांगितल्यामुळे तू 10वा आहेस असं प्रत्येकाला म्हणून दाखवल्यामुळे प्रत्येक जण स्वतःला 10वा समजायला लागलेला आहे. आणि अशा रीतीने तो प्रत्यक्ष 10व्याचं ज्ञान जे आहे ते कशाने झालं तर ते तू आहेस. म्हणून शब्दांनी सुद्धा 2 पद्धतीने ज्ञान होतं. एक दूरचंही ज्ञान होतं आणि अत्यंत जवळचंही होतं. पण ते जवळचं होताना तूच ते आहेस या पद्धतीने सांगावं लागतं. श्री गुरु का महत्वाचे आहेत मध्ये, त्याचं कारणच आहे कारण ते तू आहेस हे सांगण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. हे सांगण्याची शक्ती असल्यामुळे त्यांनाच काही तो अधिकार आहे, बाकीच्यांचा अधिकार नाहीये. बाकी इथं अभ्यास करतील सगळे माझ्यासारखे आणि अभ्यास करूनही ते म्हणतील तू 10वा आहेस, पण त्या तू 10वा आहेस या म्हणण्यानी त्याला 10व्याचं प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. म्हणजे तू आत्मा आहेस हे म्हणण्याचा जो अधिकार आहे खऱ्या अर्थाने तो मोटुके गुरुमुखे उदयी जातो. त्या श्री गुरूंच्या मुखातनं त्या कानाला तो जेव्हा आवाज तो कळतो त्यावेळी तो शिष्य उठतो आणि म्हणतो की मी ते आहे. अशा पद्धतीने तो बोलतो. म्हणून इथे काय आहे, ते भान जे आहे, मी आनंदाचा ठेवा आहे हे न कळण्याचं जे भान आहे ते निघून जाण्याचा विचार हा केवळ श्री गुरूंच्या शब्दात असतो. यालाच म्हणतात आभानावरण दूर करण्याचा जो भाग आहे तो केवळ आपल्याला श्री गुरूंच्याकडनंच ते आभानावरण दूर होऊ शकतं. हा भाग आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि मग ते 10वा मी आहे हे जेव्हा मला कळतं, म्हणजे मी आत्मा आहे जेव्हा मला कळतं, ते अज्ञानाचं आवरण दूर झाल्यानंतर तेव्हा मात्र तो एक हर्ष होतो. तो हर्ष आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत 7 अवस्थातून अपरोक्ष ज्ञान कसे झाले हे एकाच श्लोकात सांगतात. तो या 28व्या श्लोकाचा विचार आहे. अज्ञान आवरण विक्षेप, परोक्ष ज्ञान व अपरोक्ष ज्ञान तृप्ती व शोकनाश, शोकाचा नाश या अध्यस्त म्हणजे केवळ आरोपित अवस्थांचा आत्मस्वरूपाच्या संदर्भात विचार करावा. आता इथे आरोपित अवस्था आहे. कोणावर आरोपित आहेत तर आत्मस्वरूपावर आरोपित आहेत. आणि काय निमित्त आहे तर चिदाभासाचं निमित्त आहे. मग या 3 अवस्था आहेत. पहिल्या अज्ञान आवरण विक्षेप या 3 बंधनाला कारण आहेत. आणि मग त्यानंतर परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती ह्या 4 काय आहेत, या ज्ञानाला हेतू आहे. मग अज्ञान शब्दाचा अर्थ काय की मी कोण आहे हे मला न कळलं. आता मी कोण आहे तर मी आनंदाचा ठेवा आहे. आता मी आनंदाचा ठेवा असताना मी आनंदाचा ठेवा आहे, मी आत्मा आहे हे न कळणं हे अज्ञानाचं स्वरूप आहे. आता पुढे काय झालं, त्या अज्ञानामुळे आवरण तयार झालं. आता आवरण शब्दाचा अर्थ काय आहे त्याचं एक उदाहरण घेऊया की पाण्यावर काय झालं, शेवाळ आलं. आता पाण्यावर आलेलं शेवाळ जे आहे ते त्या पाण्यावर आलेलं आवरण आहे.
असाच तो विचार आहे. तसंच इथे मी आनंदाचा ठेवा असताना जणू काही मी करता, मी भोगता, मी देह अशा पद्धतीने माझ्या अंतःकरणावर ते आवरण तयार होतं. आणि मग त्या आवरणातनं विक्षेप तयार होतात आणि विक्षेप शब्दाचा अर्थ शोक आणि पुन्हा कार्य. आणि ते कार्य काय आहे, तर मी स्वतःला देह समजतो, मी कर्ता समजतो, मी भोगता समजतो. अशा पद्धतीने काय होऊन जातं, तो विक्षेप तयार होतो आणि म्हणून पहिल्या 3 अवस्था आहेत त्या बद्धाच्या संदर्भात आहे. ज्याचं नाही आत्मज्ञान या नाव बद्ध, असं श्री समर्थांचं म्हणणं आहे. म्हणून आत्मस्वरूपाचं अज्ञान जे आहे ते या 3 अवस्थांच्या निमित्ताने, या आभासाच्या म्हणजे जीवाच्या अशा 3 अवस्थांच्या निमित्ताने आपल्याला हा विचार पुढे येतो. पुढे परोक्ष ज्ञान आहे आणि परोक्ष ज्ञान या शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाविषयी केलेली बोलणी. कारण परोक्ष ज्ञान अफाट आहे. पण जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्यज्ञान सांगणारं जेवढं ज्ञान आहे ना, तेवढं ते परोक्ष ज्ञान आहे. हे साधक दृष्टीने विचार सांगणारा विचार आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. मग त्या परोक्ष ज्ञानातनं पुन्हा अपरोक्ष ज्ञानाचा उदय होतो आणि अपरोक्ष ज्ञानाचा शब्दाचा अर्थ असा आहे, तो आत्मा मी आहे हे मला कळणं. आणि तो आत्मा मी आहे हे मला कळल्यानंतर मग शोकनाश आहे. शोकनाश आहे इथे तृप्ती आधी आहे, मग शोकनाश लिहिलाय. पण जेव्हा विचारसागरमध्ये या सगळ्या गोष्टी लिहिल्यात त्यावेळी त्या शोकनाश आधी होतो आणि शोकनाश आधी होतो त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्या, त्या आवरणाचा दोष निघून जातो, विक्षेप दोष निघून जातो. हा त्यातला भाग आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान हा विचार निघून जातो. नंतर पुन्हा हा विक्षेप जो आहे, जग सत्य वाटणं वगैरे हे सगळं निघून गेलेलं असतं आणि म्हणून इथे काय आहे, शोकनाश आहे. आणि शोकनाश असल्यामुळे तिथे मी आनंदाचा ठेवा आहे असं मला तिथे निसंदिग्ध ज्ञान होतं. म्हणून तिथे शोकनाश ही 6वी अवस्था आहे आणि 7वी अवस्था आहे तृप्ती किंवा आनंदा वाप्ती असं म्हटलंय, की त्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं हे निसंदिग्ध ज्ञान असतं. निसंदिग्ध ज्ञान या शब्दाचा अर्थ सहजावस्थेत असलेलं ज्ञान असतं. त्या ज्ञानामध्ये कधीही इकडं तिकडंपणा नाही. म्हणजे ते ज्ञान दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय या स्वरूपात असतं. म्हणून इथे या आनंदासाठीच्या विचारांचा म्हणजे आनंदरूपतेच्या संदर्भात विचार करायची जेव्हा वेळ येते तेव्हा हा 7 अवस्थांचा विचार हा आपल्याला करावा लागतो. आणि मग विचार करताना असं लक्षात येतं की या अवस्था कोणाच्या आहेत. आत्मस्वरूप हे अवस्था त्रयातीत असल्यामुळे त्याला अवस्था असण्याचं काही कारण नाही. पण या अवस्था मात्र या जीवाच्या आहेत. म्हणजेच अल्टिमेटली शेवट विचार करायची वेळ येते तेव्हा त्या चिदाभासाच्या आहेत. पण जेव्हा चिदाभासाचा आपण गृहीत धरतो तेव्हा बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेला आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव, अशा पद्धतीने ते सगळे विचार आपण पक्के ठेवले पाहिजे. आता पुढचा जो 29वा श्लोक आहे हा विचार समजावून सांगणारे 4 श्लोक आहेत ते आपल्या पुढे येणार आहेत. हा चिदाभास संसारात चित्त आसक्त झाल्याने आपले स्वरूप जो चिद्रूप स्वयंप्रकाश कुटस्थ आत्मा त्याला कधीही जाणत नाही, श्रुतीचा विचार केल्यावरच जाणतो. आता इथे अज्ञान आपल्या पुढे येतं. त्या 7 अवस्था आता आपल्या पुढे डिफाईन करायला सुरुवात करताहेत की हा चिदाभास संसारात आसक्त होतो. चिदाभास म्हणजे जीव आणि हा जीव आसक्त होतो आणि मग माझं स्वरूप मी कोण आहे, मी कुटस्थ नित्य असा असलेला आत्मा आहे हे तो विसरूनच जातो. आणि हे विसरून गेल्यामुळे त्याला मात्र त्याच्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही. म्हणून असा जो विचार आहे तो ह्या श्लोकात अज्ञान या दृष्टीने केलेला आहे. म्हणून इथे अज्ञानामुळे काय होऊन जातं की त्या विषयात सुख आहे असं आतमध्ये तयार होतं आणि मग मी विषयात सुख शोधतो. वास्तवात मी सुखाचा ठेवा असताना, सुखरूप असताना मी विषयात सुख शोधतो आणि विषयात सुख शोधून मी तिथे ते विषय सत्यत्वाने स्वीकारतो आणि त्या निमित्ताने मी सुखी आणि दुःखी होतो. हा विचार मला कधी कळत नाही. पण जेव्हा मला श्रुतीचा विचार कळतो, कोणीतरी खूप माझी पूर्व पुण्याई पुढे येते आणि मी कधीतरी प्रवचन कीर्तनाला जातो किंवा सद्गुरू सारख्या व्यक्ती मला भेटतात आणि मग ते मात्र काय होऊन जातात, समजावून सांगतात की तू कोण आहेस असं त्या प्रवचन कीर्तनातनं मला कळतं. आणि मग मात्र मी अडकून पडलेला जीव होतो. आता मला त्या अज्ञानातनं दूर व्हायचंय असा विचार मला कळतो. म्हणून इथे मी माझ्या स्वरूपाला न जाणणं यालाच काय म्हणायचं, ते अज्ञान आहे आणि तेच सर्व दुःखांचं कारण आहे आणि त्यालाच काय म्हणतात, आत्मस्वरूपाचं अज्ञान. आता पुढचा जो 30वा श्लोक आहे तो असं सांगतो, आता आवरण व विक्षेप
हे दोन प्रकारचे अज्ञान कार्य कसे असते ते सांगतात. म्हणजे या अज्ञानाची जी कार्य आहेत ती दोन आहेत. एक आहे आवरण आणि दुसरा आहे विक्षेप. मग हा 30वा श्लोक असं सांगतो, आत्म्याविषयी बोलण्याचा प्रसंग आला असता आत्मा कळत नाही व तो नाही असे बोलतो. त्याचबरोबर मी करता भोगता असे विक्षेप सूचक बोलणे करतो. मग आता अज्ञानातनं पहिलं बोलणं त्याचं काय चालू होतं? तर आत्मा आत्मा कळत नाही. आता कळत नाही याचा अर्थ मला आत्म्याचं भान नाही आणि भान नाही म्हणून त्याचं अस्तित्वच असणं शक्य नाही. आता भान नाही म्हणून अभानावरण आणि नंतर मला तो नाही असं जेव्हा मी बोलतो तेव्हा असत्वापादक आवरण. अशा पद्धतीने हे आवरणाचे विचार बोलले जातात. म्हणून आवरण जेव्हा बोलायची वेळ येते तो विक्षेप स्वरूपाच्या भागात आवरणाचा विचार मांडला जातो. आणि मग तो विक्षेप स्वरूपाच्या भागात जेव्हा आवरणाचा विचार मांडला जातो तेव्हा मात्र आणखीन एक विचार आम्हाला श्री साखरे महाराजांनी सांगितला, तो अनानंदापादक आवरण. आणि त्याच्यामुळे काय होतं की मी आनंदाचा ठेवा आहे हे मला कळत नाही आणि मी आनंदाचा ठेवा आहे असं असून सुद्धा तो आनंद रूप आत्मा मी आहे हे कळत नाही, याला म्हणतात अनानंदापादक आवरण. म्हणून आवरण हे 3 प्रकारे आपल्या पुढे येतं. एक, मला त्याचं भान नाही, स्वरूपाचं भान नाही म्हणून त्याचं अस्तित्व मी स्वीकारितच नाही, स्वरूपाचं ते असणं आहे, ते स्वरूप असणं शक्य आहे हे स्वीकारितच नाही. आणि तिसरा विचार आहे ते तो आत्मा मी आहे हे मी मात्र मान्य करायला तयारच नसतो. आणि याचा पुन्हा विक्षेप काय तयार होतो, तर मी करता भोगता. मी असा, मी तसा, मी श्रीमंत, मी गरीब, मी काळा, मी गोरा, अशा पद्धतीने अनेक अहंकार माझ्या अंतःकरणात खूप माझ्या निर्माण होतात. आणि अशा पद्धतीने मी विषयात सुख शोधायला जातो आणि विषयात सुख शोधण्याचा प्रयत्न करून अधिकच मी त्या खोलात जातो, म्हणजे अज्ञानाच्या आवरणात जातो. हा विचार आपल्याला लक्षात आला तर मग हे अज्ञानातनं आवरण आणि विक्षेप हे 2 प्रकारे आपल्या पुढे येतात. आवरण आलं तर ते पुन्हा या 3 प्रकारे आवरण येतं, असत्वापादक, अभानापादक आणि पुन्हा अनानंदापादक. आणि मग जेव्हा त्याचा म्हणूया विक्षेप जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मी शोकमोहग्रस्त असा होऊन जातो आणि अशा पद्धतीने मी भोगता म्हणून मी करता अशा पद्धतीने मी सतत जीवन भोगत राहतो आणि जन्ममरणाची दुथडी म्हणजे एकदा या तीराला आणि एकदा त्या तीराला जन्ममरणाच्या सतत प्रवास करत राहतो. हा माझा दोष आहे. म्हणून या 3 अवस्था अज्ञान, आवरण आणि विक्षेप या बंधनात टाकणाऱ्या आहेत. हा विचार या श्लोकाच्या निमित्ताने आपल्या पुढे आला. आता 2 प्रकारचे ज्ञान सांगतात. प्रथम, आता हा श्लोक आहे तो 31वा श्लोक आहे. प्रथम कोणाकडून तरी ऐकून कुटस्थ आहे असे ऐकीव परोक्ष ज्ञान होते. नंतर त्याचा विचार करून कुटस्थच मी आहे असे प्रत्यक्ष अनुभव रूप ज्ञान होते. आता इथे पुढच्या 2 अवस्थांचा विचार केलाय. एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान. आता प्रथम कोणाकडून तरी ऐकून कुटस्थ आहे असे ऐकीव परोक्ष ज्ञान होते. म्हणजे कधीतरी माझी बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी. कधीतरी माझी विठ्ठलाची आवड अशी उफाळून येते आणि मी जातो एखाद्याच्या प्रवचनाला, कीर्तनाला आणि तिथं कोणीतरी सांगतो, जसं आम्ही गेलो, जसं मी सज्जनगडावर गेलो, श्री गुरु काकांचं मी एक श्रीराम जयराम जय जयराम असं एक प्रवचन ऐकलं आणि ते प्रवचन ऐकल्यावर मी त्यांना जाऊन भेटलो आणि म्हणालो की माझं जीवन चुकलेलं आहे, आता ते सुधारलं पाहिजे. त्यावेळी ते म्हणाले की येस, ते सुधारलं पाहिजे आणि त्या सुधारण्यासाठी मी तुला मदत करेन. अशी बोलणी झालेली होती. मला काही कळलेलं नव्हतं, पण इथपर्यंतची जी बोलणी आहेत ना ती ऐकीव बोलणी असतात. म्हणजे ती व्यक्ती बरोबर आहे, ती समोर आलेली व्यक्ती श्री गुरुपदाची व्यक्ती होती, हे माझं भाग्य होतं. कारण माझं पूर्वजन्मातलं काहीतरी सुकृत होतं आणि अशी व्यक्ती माझ्या पुढे आली आणि ही व्यक्ती कुठेतरी मला मदत करू शकते एवढाच विचार घेऊन मी सज्जनगड सोडलेला होता. म्हणजे इथे काय आहे, प्रथम कोणाकडून तरी आपल्याला ते कुटस्थ तत्व मी आहे हे सांगणारी व्यक्ती आपल्याला भेटते आणि त्याचं ऐकीव ज्ञान होतं. त्या ऐकीव ज्ञानाला परोक्ष ज्ञान असं म्हणतात किंवा शब्दज्ञान असं म्हणतात. आणि हेच परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञानाचे चक्षु असतात. हे शब्दज्ञान पुढे मध्ये साधनेचा विचार केला तर ते माझ्या भाग्याकडे म्हणजे माझ्या आनंदरूपतेपर्यंत घेऊन जाऊ शकतात. हा त्यातला विचार आहे. मग नंतर त्याचा विचार कुठस्थच मी आहे असे प्रत्यक्ष
अनुभव रूप ज्ञान होते, पण ते अनुभव रूप ज्ञान होण्यासाठी मध्ये श्री गुरूंची भाषा आहे. मध्ये श्री गुरु नावाचं तत्व आहे, ते मला समजावून सांगत नाही तोपर्यंत मला प्रत्यक्ष रूपता हा विचार माझ्या अंतःकरणात येण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून इथे कितीही मी सोहम सोहम असं ध्यान केलं, जप केला, तरी सुद्धा काही त्याचा उपयोग नाही. पण जेव्हा मी मात्र त्या सोहमचा विचार हा श्री गुरु विचारात्न करीन, म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने जेव्हा मी करीन, तेव्हा मी त्या सोहम बोधावर आरूढ होण्याची व्यवस्था आहे. अदरवाईज ते शब्द या परोक्ष स्तरावरच असतात. पण ते श्री गुरूंमुळे ते प्रत्यक्ष रूप होतात. प्रत्यक्ष पाव लागे तैसे आपैसी आजी. ते शब्द मला त्या प्रत्यक्ष ज्ञानरूपतेचा अनुभव देतात आणि मग सांगतात की त्या ज्ञानदेवांची ओवी आहे, तरी गा ऐसे करी यया आठा माझा पहारी, मोटुके निमिषभरी देतू जाय. तू मला एक निमिष दे, असं श्री ज्ञानदेव म्हणतात मला. आता ते म्हणणारे ज्ञानदेव श्री गुरु रूपातले आहेत आणि ते एक निमिष मी त्यांना दिलं, तर ते म्हणतात मी तुला तिथे आनंदाचा अनुभव देईल आणि त्या आनंदाच्या अनुभवाने तू तुझं जीवन उजळून टाकू शकशील. हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे तो मनाचं उन्मन होईपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, म्हणजे त्या महाकारण देहाची परिपक्व अवस्था इथपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, तो सगळा प्रवास श्री गुरूंच्या अध्यक्षतेखाली होतो. म्हणून इथे हा जो अहम ब्रह्मास्मी पर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, तो केवळ श्री गुरूंचा विचार आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आता 32वा श्लोक जो आहे, आता परोक्ष व अपरोक्ष ज्ञानाचे परिणाम सांगतात, तो पुढील अवस्थेचा विचार आहे. तेव्हा मी करता मी भोगता इत्यादी सर्व शोक तो सोडतो आणि त्यानंतर जे केले पाहिजे ते केले व जे मिळवायचे ते मिळवले इत्यादी प्रकारे संतुष्ट होतो. आता इथे दोन अवस्था आहेत, शोकनाश आणि आनंदाबाबती. आता काय झालं की तिथे कर्तृत्व भोक्तृत्वामुळे मला सुख दुःख होतं हे त्याला नक्की कळतं श्री गुरूंच्या उपदेशातून. आणि ते कळतं तेव्हा तो काय होतो की मी करता मी भोगता हा भाव सोडून देतो. मी करता ऐसे म्हणसी तेणे मी कष्टी होसी, राम करता म्हणसी यश कीर्ती प्रताप. हा समर्थांचा विचार. आणि अशा पद्धतीने हळूहळू साधन नावाची गोष्ट तयार होते आणि कार्यकारण भाव संबंध अंतःकरणातला मी कोण आहे हा कळण्याची तिथे एक व्यवस्था तयार करतायत. आणि हे सगळं करण्याचं काम जे आहे ते श्री गुरु करतात. म्हणून इथे साधन करताना लाभ हानी जय पराजय हे सगळे जे विचार आहेत ते आपल्या समोर येतात. पण येतात तरी सुद्धा काय आहे, आपली अंतःकरण वृत्ती जी असते साधन करणाऱ्याची, ती मजदेवनी जाळीत कर्मफळे, प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करायचं अशा पद्धतीची असते. आणि त्यातूनच त्या अंतःकरणाची शुद्धी शांती आणि अनुक्रमे त्या आत्मानात्म विचारात्म आनंदारूपतेचा अनुभव इथपर्यंत ती अंतःकरण वृत्ती पोहोचत असते. नको असलेला विचार आला, हवे असलेल्या विचारांनी छेद दिला, क्षणभर अंतःकरण शांत केलं आणि त्या सोहम आनंदाचा अनुभव घेतला. अशापर्यंत तो सगळा विचार करतो आणि तो केल्यानंतर एक दिवस त्याला मी कोण आहे असं निसंदिग्ध ज्ञान होतं. आता त्यालाच मात्र अपरोक्ष ज्ञान म्हणतात. अपरोक्ष ज्ञानातनं पुढे मग शोकनाश होतं आणि शोकनाशातनं मग जेव्हा ते निसंदिग्ध ज्ञान होतं सहज अवस्थेमध्ये, त्यावेळी ते ज्ञान मात्र काय असतं, ते अंतिम ज्ञान असतं. आणि ते ज्ञान झालं असता म्हणजे तो आनंदरूप आत्मा मी आहे असं कळालं असता, त्याला मात्र त्याच्या अंतःकरणात आता काही मिळवायचं राहिलेलं नाही. मग त्याची अवस्था असते, आता होणार ते होय नाका, जाणार ते जाये नाका, किंवा आनंदाचे डोही आनंद करून. ही आनंदावाप्ती अशा पद्धतीने आपल्या पुढे तयार होते. आणि तीच आनंदावाप्ती आपल्याला श्री तुकाराम महाराज इथे वाक्य लिहिलंय, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. चरण हे उपलक्षण आहे. चरण शब्दाचा अर्थ आत्मस्वरूप. आता मी आत्मस्वरूपाशी एकरूप झालो आणि आता मात्र माझ्या अंतःकरणाची जी काय सगळी धावपळ आहे ती तुझ्या चरणापाशी आता शांत झालेली आहे. आता मला काहीही करण्यासारखं उरलेलं नाही. आता फक्त मी तुझं नाम घेईन देवा आणि तुझ्या नामापच मला मरण येऊ दे. अशा पद्धतीने तो अंतःकरण वृत्तीत सहज शांत असतो आणि आता शांत अवस्थेला जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा त्याला आनंदावाप्ती म्हणतात. म्हणजे ही तृप्ती आहे. त्या तृप्ती दीपातली जी तृप्ती आहे ती ह्या पद्धतीने बोलला गेलेला विचार आहे. आता मात्र पुढचे जे 33 आणि 34 श्लोक जे आहेत, या सर्व अवस्था कुटस्थाच्या मानल्या तर त्याचे कुटस्थत्व उरणार नाही, म्हणून त्या चिदाभासाच्या आहेत हे सांगायचा प्रयत्न आहे.
आता हा जो 33-34 श्लोक जो आहे, या 7ही अवस्था आत्मस्वरूपाच्या नसून त्या चिदाभासाच्या आहेत, म्हणजे जीवाच्या आहेत, एवढा विचार आपल्याला समजावून घ्यायचा आहे. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश व अनिर्बंध तृप्ती अशा या 7 अवस्था चिदाभासाच्या आहेत. बंध व मोक्ष यांचा या 7तच समावेश असून त्यातील पहिल्या 3 बंधरूप आहे. तो आपण विचार केला. पहिल्या 3 बंधरूप आहेत अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती हा ज्ञानाच हेतू आहे. हा आपल्याला विचार कळाला. पण मुख्य मुद्दा काय आहे की या अवस्था कोणाच्या आहेत? कारण जेव्हा आपल्याला अभ्यास बोलायची वेळ येते तेव्हा आत्मस्वरूपाबद्दल आपण बोलतो व अवस्थात्रयातीत गणपतीचं आपण वर्णन केलेलं आहे आणि ते वर्णन आपल्याला असं सांगतं की आत्मरूप गणपती अवस्थातीत आहे आणि देहरूप गणपती मात्र आपल्याला शरीर रूपाने तो अवस्थांमध्ये असलेला दिसतो. तरी सुद्धा त्या अवस्थांचा लेप त्याला लागत नाही. अवस्थात्रयातीत, देहत्रयातीत. म्हणून इथे काय आहे, हे अज्ञान, आवरण, विक्षेप आहे, त्यामुळे मी बंधनात आहे. आणि त्यातून जर मला सुटायचं असेल तर परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान हा क्रम मला तयार करावा लागेल आणि परोक्ष ज्ञानाला सुद्धा बोलायची वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र ते परोक्ष ज्ञान हे श्री गुरुमुखातनं आलेलं असलं पाहिजे. प्रथम श्रवण जर का विचार केला तर श्री गुरुमुखातनं येणारं प्रथम श्रवण आणि नंतर मात्र त्याला साधायचं असेल तर ते श्रवण हा त्यातला विभाग आहे. म्हणून इथे या पहिल्या 3 अवस्था बंधनास कारण आहेत, दुसऱ्या 4 अवस्था मोक्षास हेतू आहेत. पण या अवस्था आत्मस्वरूपाच्या नसून त्या चिदाभासाच्या आहेत, म्हणजे जीवाच्या आहेत, म्हणजे बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेल्या प्रतिबिंबाच्या आहेत. एवढा विचार आपल्याला पक्का करता आला पाहिजे. 35वा श्लोक असं सांगतोय, 3 अवस्था बंधरूप कशा आहेत ते सांगतात. वेदांताच्या विचारास सुरुवात करण्यापूर्वी मी जाणत नाही अशी जी बेफिकिरीची असणारी अवस्था तेच अज्ञान या नावाने सांगितले जाते. आता मी जाणत नाही. कुठेही गेला तुम्ही आणि एखाद्याला विचारलं की तू कोण आहेस हे तुला माहिती आहे का? तर तो काय म्हणतो, मी कोण आहे म्हणजे माझं नाव उदयकुमार घायाळ. अशा पद्धतीने तो स्वतःची ओळख करून देतो. इतका कॅज्युअल अप्रोच असतो. कारण त्याला माहीतच नसतं. कारण कधी ऐकलेलंच नसतं की मी कोण आहे, हा विचार कधी केलाच नसतो. केलेलाच नसतो. त्या मी असावं, मला काही कळावं, मला सुख पाहिजे या विचाराचा जो प्रेरणास्त्रोत आहे मुख्य, त्या विचारात त्याची अंतःकरण वृत्ती कधी जातच नाही. म्हणून तो बेफिकीर असतो. अशा पद्धतीने हे अज्ञान बाहेर येतं. त्याला विचारलं तू कोण आहेस, तर मी देह, मी कर्ता, मी भोगता, अशा पद्धतीने त्याचे विचार बोलू लागतो. म्हणून इथे काय आहे, त्याच्या समोर जर का आपण सांगितलं अरे तू आत्मा आहेस, तर तो म्हणतो आत्मा म्हणजे काय, हे मी जाणत नाही. आता हे मी जाणत नाही म्हणजेच काय झालं, पुन्हा आभानावरण आलं, आभानंदापादक आवरण आलं आणि आता पुढे जर का विचार करायला गेलं की मग त्या ब्रह्मस्वरूपाच्या अस्तित्वालाच तो नाकारतो. त्याला असत्वापादक आवरण आलं आणि मी कायम आनंदाचा ठेवा आहे यावर विश्वास ठेवत नाही, म्हणून तो अनानंदापादक आवरणाचा सुद्धा विषय होतो. म्हणून इथे काय आहे, तो खऱ्या मीला कधी जाणतच नाही. तो कायमच खोट्या मी मध्ये सत्यत्व देऊन वावरत असतो आणि यालाच काय म्हणायचं, सत्य गेले भोळ्यावरी, झाली अविद्येची थोरी. हे तुकाराम महाराजांचं म्हणणं की माणसाला कळतच नाही. म्हणून इथे प्रत्येक होणाऱ्या गोष्टी मागे, प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे अस्सल एक ज्ञानरूप तत्व आहे. याचा विचारच माझ्या कधी अंतःकरणात होत नाही आणि म्हणूनच मी बद्ध ठरतो. आणि या सगळ्या गोष्टी ज्या विचारात येतात त्या केवळ अज्ञानामुळे येतात. हा या 35व्या श्लोकाचा विचार आहे. 36वा श्लोक असं सांगतो, शास्त्र सोडून केलेल्या विचारांचा परिणाम आपल्या अंतःकरणावर काय होतो. वेदांत शास्त्राला सोडून किंवा आधुनिक विज्ञानाच्या पद्धतीने विचार करून आत्मा नाही व म्हणून तो कळत नाही असा त्यांचा विपरीत निर्णय होतो. हेच आवरणाचे कार्य मांडले गेले. त्या म्हणून या आवरणांचा विचार केला की पुन्हा असत्वापादक, अनानंदापादक, अभानंदापादक अशा पद्धतीने हे आवरण तयार होतं. पण काय होऊन जातं, याला मुख्य कारण आहे वेदांत शास्त्राचा विचार नाही. वेदांत शास्त्र केवळ काय आहे, ते ब्रह्मसत्य जगत मिथ्या, जीव ब्रह्मैव नापराः. केवळ जीव ब्रह्मरूपच आहे हे सांगण्याकरता आहे. पण काय होऊन जातं, मला वाटतं, माझी बुद्धी, माझा तर्क या गोष्टींना वास्तवात काहीच थारा नसतो. पण याच गोष्टींवर माझी सगळी मदार तयार होते आणि मग माझा फक्त माझ्या डोळ्यांवर विश्वास.
माझ्या कानांवर विश्वास आहे. पण माझे डोळे, माझे कान मला फसवू शकतात हे मला कधी कळतच नाही. अशा पद्धतीने मी जेव्हा विचार करतो, तेव्हा मात्र मी बंधनात सापडतो. माझा स्वतःवरच फार मोठा विश्वास असतो. पण त्यामुळे मी आत्मस्वरूपाला पोहोचत नाही. आत्मज्ञानाची जी साधनं आहेत, ते सांगणारे संत श्री गुरु आहेत, त्यांच्याकडे मी कधी जात नाही. हा माझा दोष आहे. म्हणून इथे काय आहे, या दोषातनं जर मला बाजूला करायचं असेल मला, तर पुन्हा मला या 3 आवरण दोषातनं मला दूर व्हावं लागेल. अमानंदा, असत्वा आणि पुन्हा अनानंदापादक या 3 आवरणातून दूर व्हावं लागेल आणि त्यासाठी केवळ मला श्री गुरु आणि श्री गुरूंचंच श्रवण केलं पाहिजे. त्यांच्या सान्निध्यात राहून मी त्या तत्वमसीचा बोध करून घेतला पाहिजे आणि हा बोध जोपर्यंत माझ्या अंतःकरणात तयार होत नाही, तोपर्यंत पुढचा जो श्लोकाचा विचार आहे 37व्या, तो विक्षेपाचा विचार आहे. तो विक्षेप असं सांगतो, स्थूल व सूक्ष्म या 2 देहांना व्यापून राहणारा चिदाभास हेच विक्षेपाचे स्वरूप आहे असे म्हणतात. संसार बंधन व कर्तृत्वादी शोक, सर्व शोक हे विक्षेपाचे कार्य आहे. म्हणून हा जो विक्षेप आहे तो स्थूल सूक्ष्म देहाच्या निमित्ताने आपल्या पुढे येतो. आता सूक्ष्म देह म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग मन माझं काय करतं? शोक करतं. सतत ते काय असतं? ते मी देह, मी करता, मी भोगता या भोवतीच ते विचारात गुंतलेलं असतं. आणि मग ते गुंतलेलं असल्यामुळे मग हाच देह सत्य असून या देहाच्या अस्तित्वावरच माझं अस्तित्व अवलंबून आहे. माझ्यासारखी बुद्धी कोणाची नाही. कारण का? बुद्धी दे रघुनायका हे मी कधी ऐकलेलंच नसतं. अशा पद्धतीने सत्वगुणाची बुद्धी हा विचारच माझ्या अंतःकरणात नसतो. कारण माझे अंतःकरण हे केवळ रज आणि तम हा विचारच वर असलेलं अंतःकरण असतं. ते कधी सत्व अंतःकरण अतिशय कधीतरी वर येतं, पण कायम मात्र रज अंतःकरणच वर असतं. म्हणून इथे काय आहे, त्या आत्मस्वरूपाचा विचार हा माझ्या अंतःकरणात कधीच केला जात नाही. त्या झोपेचाही विचार मी करू शकत नाही, की त्या झोपेमध्ये मला सुख मिळतं, ते सुख नक्की काय आहे? भले ते घन अज्ञानातनं मिळालेलं असेल, आपण म्हणूया. पण तरी काय आहे, मी सकाळी निदान म्हणतो, की मी फार छान झोपलो होतो, मी अत्यंत आनंदात आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की अंतःकरण वृत्ती शांत झाली असता सुख नावाचं तत्व प्रगट होतं. या गोष्टीकडे माझं लक्षच नसतं. विषयांमध्ये मी जागृतीमध्ये आनंद घ्यायला जातो, त्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते. पण ती शांत झालेली अंतःकरण वृत्ती विषयांमुळे झालेली आहे असा माझा भ्रम असतो. त्या विषयांशिवाय ती अंतःकरण वृत्ती शांत राहत असते. त्या विषयाचा आणि अंतःकरण शांत राहण्याचा वास्तवात काही संबंध नाही, हे मला काही केल्या कळतच नाही. अशा पद्धतीने विक्षेप अनेक तयार होतात. मग मी देह, मी करता, मी भोगता अशा पद्धतीने स्थूल देहाला मी म्हणतो, सूक्ष्म देहाला सुद्धा मी म्हणतो आणि अशा पद्धतीने मी माझं बंधनातलं जीवन जगतो आणि हाच बंधन काय आहे? हा संसार व हेच विक्षेपाचे एक कार्य आहे. म्हणून संसार सत्यत्व भ्रांती म्हणजे देहादी जगत सत्यत्व वाटणं हा आपल्या विक्षेपाचा विचार आहे. हा भाग आपल्याला 37व्या श्लोकामध्ये सांगितला गेला. 38वा श्लोक असं सांगतो, अज्ञान आवरण व विक्षेपाच्या अनुक्रमाविषयी शंका व त्याचे स्पष्टीकरण. जरी अज्ञान व आवरण या अवस्था विक्षेपाच्या आधीपासून सिद्ध असतात, तरी त्या विक्षेपाच्या अवस्था आहेत, आत्म्याच्या नाही. आता विक्षेपाच्या आहेत याचा अर्थ विक्षेपाच्या आधीच्या आहेत. आणि कोणाच्या आहेत? तर त्या जीवाच्या आहेत. आत्मस्वरूपाच्या असणं शक्य नाही, कारण आत्मा एकमेव अद्वितीय आहे. त्याच्या ठिकाणी शरीर नावाची गोष्टच नाही. पण इथे एक शंका घेतली गेलेली आहे, की अज्ञानाने आवरण हे आधीपासूनच सिद्ध असतात. म्हणजे माझा जन्म कशामुळे झाला? तर तो वासनेमुळे झाला. आणि वासना शब्दामध्ये काय आहे, की याचा अर्थ अज्ञान नावाची गोष्ट तिथं शिल्लक आहे. मग आता काय आहे, की आपल्याला जेव्हा ही वासना नावाची गोष्ट आपल्याला शिल्लक असते आणि ती पूर्वजन्मातनं पुढे कॅरी ऑन होते आणि मग जन्म घ्यावा लागे वासनेसह. आणि मग त्यातून एक शंका निर्माण होते, की मग अज्ञान आणि आवरण ह्या दोन्ही काय आत्म्याच्या अवस्था आहेत काय? असं काही नाही. त्या अवस्था पुन्हा चिदाभासाच्याच आहेत. एवढा विचार आपल्याला करावा लागेल. आत्मा असंगच आहे. असंगोयम पुरुषाः असं श्रुती सांगते. तो आत्मा मी आहे. मला कळत नव्हतं म्हणून मला परत जन्म घ्यावा लागला. मला जर माझं स्वरूप कळालं असतं, तर मला कशाला परत जन्म आला असता? हा त्यातला विचार आहे. म्हणून इथे काय आहे, की ज्ञान न होणं, मी करता भोगता आहे असं सगळं वाटणं. म्हणून इथे काय आहे, आधी अज्ञान आहे, मग आवरण आणि विक्षेप आहे. ही एक त्यातली
बोललेली भाषा आहे ती आपल्याला समजून घ्यावी लागेल. या आधी मला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, मला काही कळत नाहीये, म्हणून मग हा आवरण दोष तयार होतो. असत्वा आनंदा अनानंदा हे अभानावरण हे तयार होतं आणि त्यातून विक्षेप तयार होतो. मी करता मी भोगता अशी भूमिका तयार होते. म्हणून इथे पुढचा जो 39वा श्लोक आहे तो असं सांगतोय, अज्ञान व आवरण ह्या ज्याच्या अवस्था आहेत असे म्हटले जाते, तो विक्षेप त्या अवस्थांच्या काळीच निर्माण झालेला नसतो. मग त्याच्या अवस्था कशा? मग त्या अवस्था कशा? असं हे थोडंसं हेरस्प्लिट आहे. विक्षेपाच्या निर्मितीपूर्वी त्याचा संस्कार असतो. त्यामुळे त्या 2 अवस्था त्याच्या आहेत असे म्हणण्याला विरोध येत नाही. पुन्हा विक्षेपाच्या पूर्वी काय असतो? संस्कार असतो, म्हणजे वासना असते. अगदी जन्माच्या आधीची वासना धरली तरी सुद्धा अशाही पद्धती विचार आहे. म्हणून स्थूल सूक्ष्म कारण देहाचा विचार करताना आपल्याला सूक्ष्म देहामध्ये हा संस्कार असतो आणि तो काय होतो? तो संस्कार रूपा कुठे होतो? तो कारण देहात होतो. अशा पद्धतीने ते मांडले गेलेले विचार आहे ते आता आपण आदल्या श्लोकात मांडलेले आहेत. मग विक्षेपाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तर एकम बहुश्याम हा प्रथम विक्षेप आहे कल्पित रूपाने. त्या ब्रह्मस्वरूपावर काय झाला? पुन्हा विक्षेपच तयार झालेला आहे. त्याला स्फुरण झालं. वास्तवात ते एकमेव अद्वितीय असताना त्याला स्फुरण होण्याचं कारण काय आहे? मग त्याला स्फुरण झालं आणि मग काय झाला? ईश्वर निर्मिती झाली. मग ईश्वराने हे जगत निर्माण केलं आणि तो त्या आकाराचा झाला. त्याच्यामध्ये जीव नावाचं तत्व आलं. म्हणजे काय झाला? एक जीवाला होणारा विक्षेप. मग आधी त्या स्वरूपाला कल्पित रूपाने विक्षेप झाला. मग अज्ञानातनं जीवाचं पुन्हा आपल्या पुढे प्रगटीकरण झालं. अशा पद्धतीने काय आहे की जे आद्य स्फुरण आहे ते विक्षेप रूपाने आहे आणि त्यातून जगत नावाचा विक्षेप तयार झाला. विक्षेप शब्दाचा अर्थ कार्य. मग अशा पद्धतीने जेव्हा ही जडचेतनात्मक सृष्टी निर्माण होते किंवा जडचेतनाचा संघात जीव नावाचं तत्व आपल्या पुढे येतं. म्हणून या अवस्था नावाची गोष्ट आहे किंवा वासना या शब्दाचा अर्थ जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र त्याचा संबंध हा आत्मस्वरूपाशी नसून तो केवळ ब्रह्मस्वरूपाशी आत्मस्वरूपाशी नसून तो केवळ चिदाभासाशी आहे. हा विचार आपल्याला सतत करावा लागेल. अवस्था आरोपित आहेत. आजच्या अभ्यासाच्या शेवटच्या श्लोकाचा विचार आहे. ब्रह्मावर आरोपित असल्याने त्या अवस्था त्याच्याच आहेत अशी शंका घेता येणार नाही. कारण त्याच काय तर सर्वच अवस्था त्यावर आरोपित आहेत. अशा पद्धतीने पुन्हा या एकोहम बहुश्यामच्या निमित्ताने ब्रह्माला स्फुरण झालं म्हणजे या सर्व अवस्था या ब्रह्मस्वरूपावर आरोपित असून त्या अवस्था जीवाच्या आहेत एवढाच विचार आपल्याला करावा लागेल. म्हणून 2 आणि 5 असा विचार न करता सगळ्या ज्या अवस्था आहेत अज्ञान आवरण विक्षेप पुन्हा परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान शोकनाश आणि आनंदावाप्ती या 7ही अवस्था या केवळ जीवाच्या आहेत म्हणजे त्या चिदाभासाच्या आहेत. एवढाच विचार हा 40व्या श्लोकाचा विचार आहे. तेवढा विचार जर आपल्याला कळला की वास्तवात मी अवस्था त्रयातीत आहे पण जीवरूपाने मी मात्र अवस्थांच्या बंधनात आहे. तर बंधनातनं सुटण्यासाठी शेवटच्या 4 अवस्थांचा परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान आणि पुन्हा शोकनाश आणि आनंदावाप्ती म्हणजे त्या आत्मस्वरूपाचं निसंदिग्ध ज्ञान होण्यापर्यंतचा प्रवास हा मला करता आला पाहिजे. आणि तो करण्यासाठी मात्र मला सतत त्या श्री गुरूंचं सहाय्य असतं. हा जर विचार माझ्या अंतःकरणात आला तर मी करत असलेल्या अभ्यासाचा अहंकार न होता या बंधनातनं सुटण्याची एक व्यवस्था तयार होऊ शकते. एवढा विचार आज आपल्या पुरता कळला तरी आपलं काम झालेलं आहे. तर आता इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. हा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. आत्ता आपण जो विचार केला तो अजातवाद असं म्हणता येईल का? नाही, अजातवाद या शब्दाचा अर्थ अगाजी झालेची नाही तयाची वार्ता पुससी काय. हा म्हणजे हे जग झालेलंच नाही त्याला अजातवाद म्हणतात.
मग आपण आता पण हेच म्हणतो ना, की म्हणजे म्हणजे आत्ताच आपलं या आत्ताचं म्हणणं काय आहे, की अवस्था कोणाच्या आहेत? हं. आत्मस्वरूपाच्या नसून त्या जीवाच्या आहेत. बस एवढंच सांगायचंय त्यांनी. अच्छा. हां, अध्यारोपित असलेल्या जीवाच्या आहेत. तिथं अजातवादाचा किंवा दृष्टीसृष्टीवादाचा असा कुठलाही विचार नाही. हो, कळलं. हं. सर नमस्कार. नमस्कार. 31वा जो श्लोक आहे त्याच्यातलं तुम्ही सांगितलं की प्रथम कोणाकडून तरी ऐकून कुटस्थ आहे असे ऐकीव परोक्ष ज्ञान होते आणि नंतर त्याचा विचार करून कुटस्थ मीच आहे हा प्रत्यक्ष अनुभव रूप ज्ञान होते, म्हणजे अपरोक्ष ज्ञान होते, हो की नाही? आणि हो. त्याच्यानंतर ते नाथ महाराज म्हणतात वगैरे ते जे खाली दिलेलं आहे किंवा ते तो भाग अहंकार, सोहम, चित्त, चैतन्याकार वगैरे जे हे आहे ना, हां. याचं थोडस विश्लेषण सांगाल का? आता कसं आहे माहितीये का, अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. म्हणजे हा. अहंकार दोन पद्धतीने व्यक्त होतो. एक मी देह मी करता या पद्धतीने व्यक्त होतो. हा हा हा. आता तोच जर का अहंकार मी कुटस्थ आहे अशा पद्धतीने व्यक्त केला आपण अभ्यासाच्या निमित्ताने, तर हो. अहंकार धरी सोहमपण. पण त्याचा हा. पुढे शेवटी जेव्हा आनंदाबाबतीचा विचार करायची वेळ येते, हा. त्यावेळी सोहम जो विचार आहे, सोहम म्हणजे सहा अहम. आता सहा अहम हा जो धरून ठेवलेला जो विचार आहे, तो विचार सुद्धा शांत व्हावा लागतो. हा हा. जोपर्यंत मी धरून ठेवलाय तोपर्यंत द्वैत आहे, अद्वैत नाहीये. मग ते काय होतं, अहंकार धरी सोहमपण. आधी काय होतं, साधनेच्या निमित्ताने तो अहंकार मी सोहम आहे अशा पद्धतीने तो धारण होतो. तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. आणि मग त्यातून काय होतं, अपरोक्ष ज्ञान प्रगट होतं, की तो आत्मा मी आहे. चैतन्य घन या शब्दाचा अर्थ तो आत्मा मी आहे. शब्दाचा अर्थ भरलेला, म्हणजे सॉलिड असा अर्थ. तेव्हा मनही होय उन्मन. म्हणजे मन नावाचं जे तत्व आहे, की जे संकल्प विकल्प करतं, तर त्या मनामध्ये कुठलाही संशय शिल्लक उरत नाही. त्यालाच काय म्हणतात, मनाचं उन्मन होणं. मनपणा असा होणं. म्हणजे मन जे करतं संकल्प विकल्प विचार, की मी देह आहे का मी करता आहे, यातनं ते निघून जातं आणि अस्सल निसंदिग्ध होतं, की मी तो आहे, मी आत्मा आहे. हा, बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. निश्चय शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक निश्चय शब्दाचा अर्थ निसंदिग्ध ज्ञान किंवा संशय विरहित ज्ञान किंवा सहज ज्ञान असा. मग त्या बुद्धीचा निर्णय सहज होऊन जातो, की मीच परब्रह्म आहे, दुसरं काही नाही आणि तेच सर्व ठिकाणी नटलेलं आहे. अशा पद्धतीने बुद्धीचा विचार आहे. म्हणजे बुद्धीचे दोन निर्णय असू शकतात ना, एक चांगल्या विचारानं होऊ शकतं आणि एक वाईट विचारानं. आता मी देह मी करता हा अयोग्य विचार. बरोबर. आणि मी आत्मा आहे, नंतर मी सतरूप आहे, मी चिद्रूप आहे, मी आनंदरूप आहे, मी निरपेक्ष आनंदाचा ठेवा आहे, हे सगळं संवादी ज्ञान. म्हणजे असं बुद्धी निर्णय करत असते सतत. निर्णय घेणारा अंतःकरण त्याला बुद्धी असं म्हणतात. म्हणजे नको असलेला विचार आला, म्हणजे बुद्धीचा विचार जर देहबुद्धीशी निगडित असेल, माझ्यासारखा बुद्धिमान कोणी नाही, तर वास्तवात आत्मा एकमेव अद्वितीय असल्यामुळे माझ्या ठिकाणी बुद्धीच नाहीये. असा विचार करून मी त्या बुद्धिमानतेचा अहंकार बाजूला करू शकतो. आणि ज्या दिवशी बुद्धिमानतेचा विशेष अहंकार जातो, तेव्हा मात्र मी माझे अंतःकरण वृत्ती सहजच शांत राहते. आणि जिथे शांतता आहे तिथे आनंद. आणि हे जे खाली चार जे त्यांनी हे दिलेले आहेत, एक अहंकार, दोन चित्त, मन आणि बुद्धी, याचं कसं काय करायचं? तोच हा विचार खाली मांडलाय त्यांनी. अंतःकरणाचे चार कल्पित विचार आहेत. मूळचं अंतःकरण शांत आहे, पण जेव्हा ते अंतःकरण संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. जेव्हा अंतःकरण निर्णय घेतं तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. जेव्हा अंतःकरण एखादा विषय अंतःकरणात साठवून ठेवतं, सतत त्याचा विचार करतं, तेव्हा त्याला चित्त म्हणतात. आणि हे मी केलं मी केलं मी केलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला अहंकार असा तो विचार. बरोबर आहे. म्हणजे आपल्या सूक्ष्म ह्याचे ते घटक म्हणायचे आपण. सूक्ष्म देहाचे घटक, चार भाग, कल्पित भाग. कल्पित भाग. मग आपल्याला अभ्यासासाठी काय पाहिजे? बुद्धिनिश्चय आत्मज्ञान.
मग त्या हो, बुद्धीने yes. सतत निर्णय करायचा की मी आत्मा आहे. बरोबर. मी आत्मा आहे हा निर्णय केला की मी सुखरूप होतो, आणि मी हो. देह मी करता असा विषय केला की सुखी दुःखी होतो. असं अगदी. केलं. धन्यवाद. खूप छान समजलं सर. हा. आणि तुमच्या मुलीचं पण खूप अभिनंदन. ती हो. CS परीक्षा पास झाली असं मी ग्रुपवर हो. वाचलं. हो. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद.